जळगावमध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये आता जुंपल्याचं दिसतंय। अपयश लपवण्यासाठी किशोर पाटलांच्या सभा होत आहेत अशी टीका भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी केलेली आहे। भाजपचा एखादा नगरसेवक जरी निवडून आला तरी खूप झालं असं म्हणत शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी पलटवार केलाय। भडगाव आणि पाचोरा या दोन्ही नगरपालिकांवर शिवसेनेचाच भगवा फडकणार आहे असा विश्वास सुद्धा किशोर पाटील यांनी बोलून दाखवलाय। आप्पाची आप्पाला स्वतः पडली होती, आप्पा 2,500 मतांनी आले आणि ते मला काय निवडून आणतील, तेव्हा त्यांचीच त्यांना पडली होती। बघा, या लोकांना आता हे सगळ्या लोकांना मी डोळेजड व्हायला लागलो, ही वस्तुस्थिती आहे। यांना कळायला लागलंय, लोक यांना यांच्या तालुक्यामध्ये शेण घालते की तुम्ही काम करत नाही, 40वाला काम दिसतंय। भडगाव तालुक्यातलं वाडे गावाच्या ग्रामपंचायतीने मला ठराव दिलेत की आम्हाला 40वां तालुक्यात घ्यावं। त्याच्यापेक्षा कुठल्या आमदाराचं काय अपयश असू शकतं? हे त्यांचं अपयश आहे। त्यांचं अपयश लपवण्यासाठी ते आता त्यांनी आज जिथं सभा घेतल्यात, जिथं कामं मी केली त्याच जागेवर त्यांना सभा घ्याव्या लागल्यात। ही वस्तुस्थिती आहे। चाळीसगावकर जनता सुज्ञ आहे, हे पार्सल पाचोऱ्याला जाईल, तुम्ही चिंता करू नका। हे असं सूर्यावर थुंकण्यासारखं वाटत नाही का तुम्हाला? अरे बाबांनो, त्यांचा एखादी आला ना तर बहुत हो गया वहां। तुम्हाला माझं आव्हान आहे की पाचोरा आणि भडगाव नगरपालिकेचे दोघच्या दोघ नगराध्यक्ष, भडगावचे 24च्या 24 नगरसेवक आणि पाचोऱ्याचे 28 नगरसेवक डंकेच्या चोटवर, आणि हे मी दंबाजी करून नाही, प्रेमाने जिंकलेला माझा मतदारसंघ आहे। त्या प्रेमावर, विकासावर, विश्वासावर 100% दोघही नगरपालिकांवर शिवसेनेचाच भगवा झेंडा फडकेल, हे माझं चॅलेंज आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।